रात्री तर लय राडा केला हो. जय गिरणारी हा आपला गिरनार मधला तिसरा पार्ट आहे. मका आंघोळ ते करून खाली आलाव. खाली आल्यावर गोमाताचं दर्शन घेतलं. तिथनं पुढं आलाव महादेवाचं मंदिर होतं. तिथे दर्शन घेऊन आम्ही निघालाव चहा प्याला. चहा तर मी पित नाही, तरी पण मी जात असतो पोरांसंग. पुढं गाठ पडले आम्हाला साधू बाबा. तुम्हाला वाटत असेल या मंदिराच्या मागे एवढी मोठी पिंड कसं काय, पण ते खरोखर पिंड नाही. ह्या एका आश्रमला त्यांनी त्याच्या पिंडीसारखा आकार दिलता आणि ते महादेवाचं मंदिर इकडे आहे. आम्ही मंदिरात गेलाव. दर्शन घेऊन लगेच बाहेर येऊन फोटो ते काढला. मंदिराच्या बाहेर एक कुंड होती. त्या कुंडीतले मासे असे दिसत होते बघा. तिथे डेकोरेशन पण एकच नंबर केलते. बंदूक नाही होते, दुर्बीण आहे. कारण ज्या लोकांना गिरनार पर्वतावर किंवा दर्शनाला जाता येत नाही त्यांनी फक्त 10 रुपये देऊन गिरनार पर्वत बघायचे. तिथून आम्ही पुढं आलो. आम्हाला दिसले पुढे गेल्यावर कटिंगचे दुकान. तिथनं आम्ही पुढं आलो. आम्ही डायरेक्ट आलो जेवायला. तिथं आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेतलं फास्ट आणि लगेच घेतलं ताटात तर असं पटापट वाढाल. ते तिथनं आम्ही ताट घेतला. चला म्हणलं आता कुठं तर बसून जेवलाव तर जेवण तर एकच नंबर होतो, क्वालिटी हो. आम्ही जेवण निघाला रूमकडे. रूम मध्ये तर कोणच नव्हतं. मग कडी लावा म्हणलं खाली. चला म्हणलं आता गच्चीवर जावं वरी. काय हो, सर्व आपले मित्रमंडळी गच्चीवरच बसलेले निवांत. कुणी कुणाच्या सांगू नका कानात, कारण आम्ही आलताव लय सुनात. मग गच्चीवर आम्ही शांत बसताव. बघा आता कसं खवळताव. गच्चीवरून आम्ही खाली आलो कारण आपल्याला जायचं होतं फिरायला. पहिल्या तर आपली मित्रमंडळी पुढे गेलती. पावसामुळे रस्ता झालता किचकिच. तिथनं आम्ही मागवला सँडविच. मग काय हो, सँडविचवर श्वास मारून मस्त खाल्लो. आता लय झालं म्हणले खर्चा. पुढे गेल्यावर कळालं की आपले मित्रमंडळ करत होते चर्चा. तिथून आम्ही आला रूमवर गेल्यावर तर का शांत बसता हो. बघा आता संतोष मामांचा चेजूर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा, हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. व्हिडिओ आवडल्यास फॉलो लाईक नक्की करा. जय गिरनारी.